नमस्कार विद्यार्थी मित्र हो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्र हो, आजचा व्हिडिओ हा सर्व अभियोग्यताधारकांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे, कारण शिक्षक भरतीची अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। सर्व टेटधारकांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे, अतिशय मोठी गुड न्यूज सगळ्या अभियोग्यताधारकांसाठी आहे। तर विद्यार्थी मित्र हो, खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। आणि पहिल्यांदा तुम्ही आपल्या चॅनलला व्हिजिट केला असेल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांनी लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण शिक्षक भरतीच्या सगळ्या अपडेट आपण तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचवत असतो। तर विद्यार्थी मित्र हो, खूप महत्त्वाचा सेशन असणार आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। चला तर सुरू करूया आजच्या या व्हिडिओला। तर विद्यार्थी मित्र हो, ऑलरेडी तुम्हाला माहित आहे शिक्षक भरतीची जी प्रोसेस आहे ती थांबण्यामागचं प्रमुख कारण जे आहे ती आदर्श आचारसंहिता। याच्यामुळे जी प्रोसेस आहे ती आता सध्याला ठप्प झालेली आहे। बऱ्याच ठिकाणी अभियोग्यताधारकांना जे काही फर्स्ट यादीमध्ये लागलेले विद्यार्थी मित्र आहेत त्यांना बऱ्याच ठिकाणी त्यांना ऑलरेडी ऑर्डर लेटर मिळालेलं देखील आहे, पण बरेच विद्यार्थी मित्र जे आहेत त्यांचं समुपदेशन प्रोसेस अजून कंप्लीट झालेली नाही आहे आणि ती अडकण्यामागचं सगळ्यात मुख्य कारण जे आहे ती आदर्श आचारसंहिता। याच्यामुळे ही प्रोसेस कंप्लीट झालेली नाही। तुम्हाला ऑलरेडी माहीत आहे की आचारसंहितेमध्ये कुठल्याही प्रोसेस ह्या होत नसतात। ओके, पण विद्यार्थी मित्र हो, तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि अतिशय आनंदाची अपडेट आहे, ती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर बघा, जे काही विद्यार्थी मित्र आहेत आपले बऱ्याच दिवसापासून शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत आहेत, बरेच विद्यार्थी मित्र खूप टेन्शनमध्ये आहेत आणि खूप पॅनिक झालेले आहेत की आता असे विद्यार्थी मित्र आहेत की त्यांनी अशा पद्धतीने मेसेजेस करत आहेत की सर शिक्षक भरती प्रोसेस होणार की नाही, की शिक्षक भरती प्रोसेस इथंच स्टॉप होणार, अशा पद्धतीचं वक्तव्य किंवा अशा पद्धतीचे निगेटिव्ह थॉट्स त्यांच्या माइंडमध्ये येत आहेत। आणि याच्यामागचं प्रमुख कारण आहे की बऱ्याच दिवसापासून शिक्षक भरती प्रोसेस जी आहे ती अतिशय स्लो गतीने सुरू आहे। त्याच्यामुळे बऱ्याच टेटधारकांच्या मनामध्ये निगेटिव्ह थॉट्स माइंडमध्ये येत आहेत। तर विद्यार्थी मित्र हो, तुमच्यासाठी एक गुड न्यूज अशी आहे की शिक्षक भरती प्रोसेस जी आहे याच्यासाठी जे काही आपले निवडणूक आयोगाची विशेष परवानगी शासन घेणार आहे आणि निवडणूक आयोगाची विशेष परवानगी घेतल्यानंतर जी काही पुढची प्रोसेस आहे ती पुढची प्रोसेस आपल्याला कंप्लीट करता येऊ शकते। तर आपल्याला मिळालेल्या सूत्राकडून अशी माहिती मिळालेली आहे की जी काही निवडणूक आयोग आहे यांच्याकडे ॲक्च्युली निवडणुकीचे जे काही कामकाज आहे त्या कालामध्ये किंवा आचारसंहितेच्या वेळेमध्ये कुठल्याही प्रोसेस होत नसतात, परंतु निवडणूक आयोगाकडे शासन याच्यासाठी एक विशेष परवानगी घेणार असल्याचं आपल्याला सूत्राकडून कळालेलं आहे। आणि या विशेष परवानगी एकदा मिळाली की या परवानगीद्वारे तुमची पुढची प्रोसेस आहे ती कंप्लीट होऊ शकते आणि वेळेत होऊ शकते। आणि त्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये डाऊट्स आहेत की आता सध्याला शिक्षक भरतीची नेमकी स्थिती काय आहे, काय रियालिटी आहे, की प्रोसेस होणार आहे की नाही विथ आणि विदाऊट इंटरव्ह्यूची। तर विद्यार्थी मित्र आता पहा, तुम्ही ऑलरेडी फर्स्ट लिस्ट लागलेली आहे आणि याच्यामध्ये जवळपास 11,085 एवढे विद्यार्थ्यांची लिस्ट लागलेली आहे। याच्यातील बरेच विद्यार्थी मित्र भरती झालेले आहेत। बऱ्याच विद्यार्थ्यांची ऑलमोस्ट सगळ्यांचंच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे। पण आता जे काही उर्वरित विद्यार्थी मित्र आहेत ते अतिशय टेन्शनमध्ये आहेत की आमची प्रोसेस पुढं होणार की नाही, की 2017 सारखं परत असंच अडकून राहणार प्रोसेस। तर विद्यार्थी मित्र हो, आपल्याला अशा पद्धतीनं जी काही सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे तुमची जी प्रोसेस आहे ती कंप्लीट होणार आहे। याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीनं जे काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निगेटिव्ह थॉट्स येत आहेत तशा पद्धतीनं काही घडणार नाही, कारण बरेच विद्यार्थी मित्र जे आहेत ते असे म्हणत आहेत की आता इथनं पुढं प्रोसेस ही कंप्लीट होणार नाही, भरती प्रोसेस इथंच थांबू शकते, अशा पद्धतीचं निगेटिव्ह थॉट्स त्यांच्या मनामध्ये आहे। तर अशा सर्व विद्यार्थी मित्रांना मला सांगायचं आहे की एवढ्या दिवसापासून तुम्ही भरती प्रोसेसची वाट पाहिलीत, एवढ्या दिवस तुम्ही पेशन्स ठेवले, अजून थोडे दिवस पेशन्स ठेवा, कारण शासन याच्यावरती काम करत आहे आणि त्यांचा देखील नाईलाज आहे, कारण आचारसंहितेमध्ये कुठल्याही प्रोसेस ह्या होत नसतात। तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांना खूप पॅनिक झालेले आहेत, कारण तुम्हाला माहीत आहे आचारसंहितेमध्ये कुठल्या प्रोसेस होणार नाहीत आणि पण बाकीच्या ज्या काही कामकाज आहे, बाकीची जी काही प्रोसेस आहे ती शासन त्यांच्या परीने करत आहे। त्यामुळे शासनावरती थोडंसं तुम्ही विश्वास ठेवा, कारण एवढा दिवस तुम्ही आता वाट पाहिली आहे, अजून थोड्या दिवस पॅनिक न होता बी पॉझिटिव्ह राहा, होप्स ठेवा। ओके, 100% तुमची भरती प्रोसेस ही कंप्लीट होणार असल्याचं मांडे सरांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे। ओके, त्यामुळे याच्यामध्ये तुम्ही जास्त मनामध्ये निगेटिव्ह थॉट्स न येता
पॉझिटिव्ह राहा आणि बी हॅपी, कारण आता थोड्याच दिवसामध्ये शासन विशेष परवानगी आयोगाकडून घेणार आहे. ओके, निवडणूक आयोगाकडून एकदा की आपल्याला विशेष परवानगी मिळाली की त्याद्वारे आपली जी काही उर्वरित प्रोसेस आहे विथ आणि विदाऊट इंटरव्ह्यू. ओके, तर बऱ्याच विद्यार्थ्यांची अजून एक महत्त्वाची शंका याच्यामध्ये अशी आहे की पहिल्यांदा विथ इंटरव्ह्यू लागणार की विदाऊट इंटरव्ह्यू लागेल की कन्व्हर्टेड राऊंड लागणार आहे. तर विद्यार्थी मित्र याच्यामध्ये बघा, सर्वप्रथम जी काही विथ इंटरव्ह्यू आहे याची यादी लागेल. त्याचसोबत तुमची जी काही कन्व्हर्टेड राऊंड आहे आणि जे काही उर्वरित जवळपास 5 ते 5,500 जागा आहेत त्या सगळ्या याद्या ऑलमोस्ट एका वेळेस लागण्याचे चान्स आहेत, कारण बऱ्याच दिवसापासून डिले झालेले आहे. त्यामुळे ऑलमोस्ट ती काही प्रोसेस आहे ती कंप्लीट झालेली आहे. फक्त आणि फक्त आचारसंहितेमुळे ही प्रोसेस अडकून राहिलेली आहे आणि ती प्रोसेस आता ऑलमोस्ट कंप्लीट होईल. एकदा की आपल्याला विशेष परवानगी मिळाली आयोगाकडून तर लगेचच पुढच्या प्रोसेस चालू होतील आणि या प्रोसेसमध्ये जी काही अडकलेली प्रोसेस आहे, जे काही विद्यार्थी मित्रांचं अजून समुपदेशन झालेलं नाही आहे त्यांना पुढची प्रोसेस कंप्लीट होऊन त्यांना देखील नियुक्ती मिळण्याची याच्यामध्ये जास्त चान्स आहेत. तर विद्यार्थी मित्र होप्स ठेवा, कारण शासन याच्यासाठी त्यांच्या परीनं बऱ्यापैकी प्रयत्न करत आहेत. बी पॉझिटिव्ह राहा. ओके, तर बाकीच्या काही जे काही अपडेट्स असतील ते आपण नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि पॉझिटिव्ह राहा. होप्स ठेवा, 100% भरती प्रोसेस ही कंप्लीट होईल. शासनावरती भरोसा ठेवा, कारण जी काही आतापर्यंत जी प्रोसेस आहे ती अतिशय व्यवस्थितरित्या आणि याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा मानवी हस्तक्षेप नाही आणि पूर्णपणे ट्रान्सपरंट पद्धतीने प्रोसेस चालू आहे आणि इथून पुढची प्रोसेस देखील अशीच होणार असल्याचं आपल्याला सूत्रांकडून देखील कळालेलं आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्र बी पॉझिटिव्ह राहा आणि बी हॅपी. ओके, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.